आज तर कॉलेजला ट्रेननं जाताना ट्रेनच्या थर्ड क्लास सेकंड क्लास सोडून डायरेक्ट फर्स्ट क्लास डब्यात चढलो ना रे बा. आणि तेवढ्यातच मला डायरेक्ट टीसीनं पकडलं. आणि त्यानंतर इथं काय विषय झाला चला तुम्हाला ब्लॉग मध्ये मी पुढे सांगतो. पण तेपर्यंत तेवढं तुमच्या भावाला अजूनही तुम्ही फॉलो नशीन केलं तर तेवढं फॉलो करून टाक जा. तर काय म्हणता मग पोट्टीयो कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आज सकाळची सुरुवात झाली आहे पयापई पासून, कारण की आपण ट्रेन मध्ये बसायला झालतो लेट. मग का विचारता बाबा प्लॅटफॉर्मवर आल्यावर जो डब्बा दिसला त्या डब्यात चढलो आणि मग समजलं सायचा आपण तो एसीच्या डब्यात बसलो. आणि मग त्यातल्या त्यात तुम्हाला तर माहिती तुमचा भाऊ किती कुची नाही तर गेलो ना मी त्या ट्रेन मध्ये अजून पुढे. पहिले तर सेकंड एसी मध्ये गेलो आणि मग डायरेक्ट फर्स्ट एसी. आणि पाहून घ्या रे भाऊ फर्स्ट एसी मध्ये एवढा खतरनाक माहोल असते, डायरेक्ट स्पेशल कूप असते. आणि मग इथं फिरतच होतो तेवढ्यातच माझ्या मनात विचार आला ट्रेन काही आपल्या घरची नाही आहे, लवकर इथून जायला पुरते नाही तर टीसी आपल्याला लंबा करून टाकी. मग हाच विचार करून मी फर्स्ट एसी मधून जसं स्लीपर मध्ये आलो सगळ्यात पहिले तर मला टीसीनं पकडलं. काय रे बाबू म्हणे मस्त फिरू राहिला, तिकीट गिकीट आहे की नाही. त्याला म्हटलं सर पास आहे माहिती झालं बाबा फर्स्ट एसी मध्ये नाही दिसलो, नाही तर लंबच कापलं असतं मला टीसीनं. आणि मग बडनेरा स्टेशनवर उतरल्यानंतर सगळ्यात पहिले तर देवेश डॉनने घ्यायला बोलावलं आणि त्याच्यासोबत डायरेक्ट आलो कॉलेजले. आणि कॉलेजला आल्या आल्या बाथरूम मध्ये जाऊन कॉलेजचं शर्ट घालून घेतलं. ते कसं आहे ना कॉलेजचं शर्ट घातलं की जरा बरं वाटते. आणि मग तेच कॉलेजचं शर्ट घालून लेक्चर करायला आलो. आणि मग जसे लेक्चर झाले एवढी भूक लागली होती ना तुम्हाला काय सांगू. सगळ्यात पहिले तर 200च्या स्पीडने गेलो नाश्ता पार्सल आणायला. आणि नाश्ता पार्सल घेऊन सगळ्यात पहिले तर आलो रूमवर आल्यानंतर एवढ्या मोठ्या डब्यातून उलचक जेवण करून घेतलं. आणि मग आपलं वापस लेक्चर होतं तर वापस आलो आपण कॉलेजला लेक्चर करायला. आणि पाहून घ्या रे भाऊ मी लेक्चरही करत असतो बरं, नाही तर म्हणसान लेक्चरच करत नाही इकडे तिकडे फिरतच राहतं. मग जसे आपले आजचे सगळे लेक्चर झाले सगळ्यात पहिले तर सिटी बस मध्ये बसलो आणि डायरेक्ट बडनेरा आलो. आणि इथे येऊन सगळ्यात पहिले तर चहा पिऊन घेतला. ते कसं आहे ना चहा नाही पेला तर आपलं डोकं काम नाही करत. चहा पिऊन जसं स्टेशनवर आलो इथं आपल्या काही प्रेमाचे माणसं भेटले. सगळीची मस्त एक एक करून भेट घेतली, सगळीले ब्लॉक मध्ये घेतलं आणि त्यानंतर ट्रेन मध्ये बसून शांततेत घरी गेलो.